नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. कशा आहात मित्रांनो? सध्या पोलीस भरतीचा दौर आहे, मेगा भरती निघालेली. पण तुम्हाला हे माहिती आहे का मित्रांनो, की पोलीस भरती हे कॉन्स्टेबल झाल्याच्या नंतर पुढे प्रमोशन कसे होते, नंतर कॉन्स्टेबल नंतर हेड कॉन्स्टेबल, PSI, API असिस्टंट, ACP, DSP या लेवल पर्यंत प्रमोशन कसे असतं, त्याचा काय क्रायटेरिया असतो आणि कशी प्रगती करायचं, कसं तुमचं परफॉर्मन्स करायचं, त्यावर सगळ्या गोष्टी आणि किती एक्सपिरियन्स असल्यावर आणि सॅलरी किती असणार आहे ह्या गोष्टी तुम्हाला आत्ताच माहिती असायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात प्रमोशनसाठी अडथळे येणार नाहीत. या भरतीच्या तयारीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. तर व्हिडिओला चला स्टार्ट करूया. पोलीस भरती प्रमोशन कसे होते, सगळ्यात महत्वाचा मुद्दा, विद्यार्थ्यांना संभ्रमात पाडणारा प्रश्न आहे. सुरुवातीला काय असतं, सगळ्यात खालची पोस्ट म्हणजे कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल. त्याच्यामध्ये 12वी शिक्षण पास लागतं आणि त्याचं साधारणतः काम जर पाहिलं तर पेट्रोलिंग करणं, सिनियर ऑफिसर आहेत त्यांच्यासोबत त्यांना इन्व्हेस्टिगेशन मध्ये मदत करणं, लॉ अँड ऑर्डर फॉलो करणं आणि समाजामध्ये समाजाला आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी आहोत या भावना समाजाच्या मनात जागृत करणे आणि आपल्या राष्ट्राची, देशाची सेवा करणं थोडक्यात कॉन्स्टेबलचं काम असतं. सॅलरी जर पाहिली तर मित्रांनो इथे 25,000 ते 30,000 एवढ्या प्रमाणात सॅलरी मिळते. वरतून गव्हर्नमेंटचे जे काही अलाउन्सेस असतात, भत्ते असतात, जसं की हाऊस रेंट अलाउन्स, HRA असतो, DA असतो, महागाई भत्ता, ह्या सगळ्या गोष्टी ऍप्लिकेबल असतात पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा आणि बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा. पोलीस कॉन्स्टेबल नंतर तुम्हाला हेड कॉन्स्टेबल याच्यावरती प्रमोशन मिळतं. पण ते केव्हा मिळतं? हेड कॉन्स्टेबल होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स साधारणतः लागतो. म्हणजे कॉन्स्टेबल म्हणून काम केलेलं तुम्ही 8-10 वर्ष झालेलं पाहिजे मित्रांनो. त्याच्यानंतर तुमची सिनियरिटी चेक केली जाते तिथं. त्याच्यानंतर तुमचं सर्व्हिस रेकॉर्ड चेक केला जातो. त्याच्यानंतर तुमचं डिपार्टमेंटल एक्झाम असते, ती सुद्धा तुम्हाला क्रॅक करावं लागते. एक्झाम असते, सिंपल साधी असते, ती काही एवढी हार्ड अँड फास्ट नसते, बट एक्झाम असते. परंतु असं नाही की तुम्ही 8-10 वर्षापासून काम करताय आणि प्रिव्हियस तुमच्या नंतर आलेला एखादा कॉन्स्टेबल असेल त्याला लगेच भरती मिळाला, असं बिलकुल नाही होत. तुम्हाला कमीत कमी 7 ते 10 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स ऍज अ कॉन्स्टेबल म्हणून घ्यावं लागतो. त्यावेळेस तुमचं प्रमोशन हेड कॉन्स्टेबल म्हणजे SC मध्ये होतं मित्रांनो. त्यासाठी सॅलरी तुम्हाला 30 ते 35 हजारापर्यंत आणि सेम अलाउन्सेस भत्ते सगळ्या इथे सुद्धा फॅसिलिटी मिळणार आहेत. म्हणजे काय लक्षात घ्या, एक कॉन्स्टेबल ते सिनियर लेवलिटी म्हणजे एक ऑफिसर पदापर्यंतचा प्रवास एकदम सोपा पण आहे, अवघड पण आहे आणि प्रयत्नशील असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तर तो एकदम सोपा आणि इझिली अचिवेबल आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं खूप सारी सर्व्हिस द्यावी लागते, खूप सेवा करावी लागते. त्याच्यानंतर हेड कॉन्स्टेबल नंतर येतं ASI, असिस्टंट सब इन्स्पेक्टर. ही पोस्ट आहे. आता थोडक्यात इथं ऑफिसर लेवलची सुरुवात झालेली आहे मित्रांनो. कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल हे तुमचं थोडंसं खालच्या लेवलचं पोस्ट आहे. त्याच्यानंतर ASI पासून खरे तुम्ही ऑफिसर बनायला सुरू होता. म्हणजे मोठ्या रिस्पॉन्सिबिलिटी तुमची होता, मोठी सॅलरी मिळते, मोठा रिस्पेक्ट मिळतो, बाकीच्या सर्व गोष्टी असतात. तिथे सुद्धा तुम्हाला डिपार्टमेंटल एक्झाम असते. त्याच्यामध्ये डिपार्टमेंटल मध्ये सुद्धा व्हॅकन्सी जनरेट असायला ऑलरेडी असलेली आवश्यक असते. त्याच्यानंतर तुमचा सर्व्हिस रेकॉर्ड चेक केला जातो, तुमचं सर्व्हिस कसं आहे, शासनाने काही तुमचं गैरवर्तन झालं आहे का, काही तुमच्यावर काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत का, सगळं चेक केलं जातं. आणि ते डिपार्टमेंट मध्ये व्हॅकन्सी म्हणजे जागा रिक्त असणे खूप गरजेचं असतं किंवा इंटरनल व्हॅकन्सी असणं आवश्यक असतं. हेड कॉन्स्टेबल नंतर 5 ते 7 वर्ष तुम्हाला या ASI पोस्ट साठी सर्व्हिस द्यावा लागते. केव्हा? हेड कॉन्स्टेबल म्हणून तुम्ही 5 ते 7 वर्ष सेवा केल्याच्या नंतर तुम्हाला ही डिपार्टमेंटल एक्झाम आणि ASI होण्याचा चान्स मिळतो. तिथे प्रमोशन तुमचं होऊ शकतं मित्रांनो. या गोष्टी असणार आहेत आणि त्याच्यासाठी सॅलरी सुद्धा चांगली आहे मित्रांनो, कारण इथं ऑफिसर लेवलची सुरुवात झालेली आहे थोडक्यामध्ये तुमची. नेक्स्ट आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टर नंतर PSI, पोलीस सब इन्स्पेक्टर. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंटल एक्झाम. PSI होण्यासाठी 2 गोष्टी मध्ये तुम्ही सिलेक्शन होऊ शकता. एक म्हणजे डिपार्टमेंटल एक्झाम आणि दुसरं म्हणजे डायरेक्ट MPSC थ्रू घेतलेली एक्झाम. ठीक आहे, या 2 गोष्टीवर तुम्हाला इथे सिलेक्शन होत असतं मित्रांनो. त्याच्यामध्ये सॅलरी असणार आहे 45 ते 50. आता पोलीस भरतीचा माहोल सुरू, कॉन्स्टेबल पदासाठी वेगवेगळ्या डिपार्टमेंट मध्ये वेगवेगळ्या पदासाठी भरती आहेत. जर तुम्हाला PSI व्हायचं असेल डायरेक्ट, जर ह्या 2-3 स्टेप वगळता डायरेक्ट PSI व्हायचं असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षेद्वारे सुद्धा डायरेक्ट होऊ शकता इथे भरती मित्रांनो. म्हणजे तुमचं डायरेक्ट ऍज अ ऑफिसर हाय लेवल रिस्पॉन्सिबिलिटी, हाय लेवल सॅलरी आणि हाय लेवल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर या PSI होण्यासाठी सुद्धा जर तुम्ही डिपार्टमेंटल प्रक्रियेतून गेलात तर तिथं डिपार्टमेंटल एक्झाम ही सुद्धा असते.
नंतर सेम तुमचा काम करण्याचा रेकॉर्ड चेक केला जातो, सर्व्हिस रेकॉर्ड चेक केला जातो. त्याच्यानंतर तुमची एक्झाम होते आणि तुमचं एज लिमिट, हे बघा इथे एज लिमिट, त्याच्यानंतर तुमचं सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. ओके, त्यावेळेस तुम्ही डिपार्टमेंटल थ्रू सुद्धा PSI होऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. PSI नंतर जरा PSI पेक्षाही मोठी खूप रिस्पॉन्सिबिलिटीची पोस्ट येते आणि जे जिल्हा स्तरावर काम जिल्ह्याला हँडल करायचं थोडक्यात असतं. AP असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. PSI नंतर कमीत कमी 7 ते 10 वर्ष तुम्हाला इथे सुद्धा प्रयत्न सर्व्हिस करावं लागते. महाराष्ट्र शासनाला सर्व करावं लागतं, जनतेची सेवा करावी लागते, कामाचा रेकॉर्ड चांगला ठेवावा लागतो आणि चांगलं इन्व्हेस्टिगेशन, कुठलाही दबावाखाली किंवा कोणाला बळी न पडता योग्य तुम्ही सर्व्हिस केली तर तुम्हाला 7 ते 10 वर्षामध्ये तुम्ही PSI नंतर API होऊ शकता मित्रांनो. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर ही सगळ्यात मोठी पोस्ट आहे. मोठी म्हणण्यापेक्षा याच्यावरून मोठी अजून दुसरी आहे, पण ही सुद्धा टॉप ऑफिसर मध्येच पोस्ट येते. एक 7-10 वर्ष तुम्हाला PSI नंतर इथे कष्ट करावं लागणार आणि याच्यामध्ये सॅलरी 55,000 ते 65,000 एवढ्या प्रमाणात आहे. दुसरी गोष्ट, इथे सॅलरी जेवढी जास्त तेवढेच अलाउन्सेस सुद्धा जास्त मिळतात. डिडक्शन तुमचे जास्त होतं, बाकीच्या फॅसिलिटी जास्त मिळतात. कारण की काय विषय असतो, जशी जशी तुमचे पोस्ट वाढेल, तुमचं प्रमोशन होईल, तशा तशा गव्हर्नमेंटच्या अतिरिक्त सेवा, अतिरिक्त फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळायला सुरुवात होत असते मित्रांनो. म्हणून जेवढी मोठी पोस्ट तेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, जेवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तेवढी मोठी सॅलरी, जेवढी मोठी सॅलरी तेवढे मोठे अजून सारे शासकीय फायदे, भत्ते, सगळ्या गोष्टी होत असतात मित्रांनो. म्हणून टॉप कधी पण करायचं तर टॉपच करायचं, खालच्या लेवलला जायचंच नाही. पण सुरुवात आपल्याला नेहमी खालतून वरतीच केलेली कधी पण बेस्ट असते मित्रांनो. ठीक आहे, म्हणून नेहमी प्रयत्न करत राहायचं. असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर नंतर तुम्हाला DSP आणि ACP टॉपच्या एकदम टॉप ऑफिसर लेवलच्या ह्या पोस्ट आहेत. DSP आणि ACP डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे DSP अँड ACP म्हणजे असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. ह्या सगळ्यात मोठ्या पोलीस क्षेत्रातील सगळ्यात टॉपच्या ऑफिसर पदाच्या ह्या पोस्ट आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि इथे सगळ्यात जास्त सॅलरी असणार आहे. 70,000 ते 90,000 म्हणजे जवळपास 1 लाखाच्या अराउंड इथे सॅलरी असणार आहे. सॅलरी इथे जास्त असण्याचं कारण ही टॉप पोस्ट आहे, टॉप ऑफिसर लेवलची पोस्ट आहे. दुसरं, ACP आणि DCP त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा भार असतो, संपूर्ण जिल्हा त्यांना सांभाळायचा असतो. त्याच्यानंतर त्यांच्या अंडर जिल्ह्यातील सर्व काही जे पोलीस स्टेशन, पोलीस चौकी असेल त्या सर्व त्यांच्या अंडर येतात. त्याच्यानंतर सर्वांना इथून ऑर्डर रिलीज केले जातात. कलेक्टर जे असतात ते यांना हे करत असतात आणि इथून सर्व जिल्हास्तरीय लेवलचं नियोजन होत असतं. तिथलं कामकाज सगळी रिस्पॉन्सिबिलिटी यांच्यावर असतं मित्रांनो. कारण की जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये वारंवार काय होत असतं, राजकारण होत असतं, समाजकारण होत असतं, गुन्हेगारी होत असते. या सगळ्या गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी, सगळ्या तिन्ही गोष्टीचा समतोल बांधून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातील सर्वात रिस्पॉन्सिबिलिटी ची पोस्ट म्हणजे ACP आणि DCP सगळ्यात रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि तशी सॅलरी सुद्धा आहे. बाकीचे अलाउन्सेस, बाकीच्या फॅसिलिटी सुद्धा इथे टॉपच्या असणार आहेत मित्रांनो. म्हणून ह्या भरतीला आता जरी तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून जरी भरती झालात मित्रांनो, तरी तुम्ही ACP आणि DCP पर्यंत आरामशीरपणे जाऊ शकता. जर तुम्हाला डायरेक्ट PSI पासून चालू करायचं असेल, फक्त तुम्हाला 2 स्टेज क्रॉस करायचे आहेत, तर तेही तुम्ही अचिव्हेबल, तुमचं गोल आहे तिथे ते सुद्धा तुम्ही मिळू शकता. परंतु जर नो इश्यू, जर कॉन्स्टेबल असाल तर कॉन्स्टेबल नंतर हेड कॉन्स्टेबल, हेड नंतर ASI असिस्टंट सब इन्स्पेक्टर, त्याच्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर, API असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आणि DSP ACP असा फ्लो असतो. कॉन्स्टेबल टू DCP, कॉन्स्टेबल टू ACP. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल किंवा काही प्रमोशन बद्दल, एक्सपिरियन्स बद्दल, डिपार्टमेंटल एक्झाम कशी असते काय, किंवा कुठलाही डाऊट असू द्या, मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. तुमचा प्रश्न, त्याचं उत्तर 100% देण्याचा प्रयत्न करेन. आणि या भरतीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथेच थांबतो. जय हिंद मित्रांनो, राम राम.